तर मित्रांनो बघा, तुम्हाला गायची पारख कशी करायची त्यासाठी मी बाजारामधील एक गाय दाखवतोय बघा। राम राम मंडळी, तर कशात तुम्ही सर्वजण। तर मंडळी स्वागत आहे बघा तुमचं आपल्या मुलखाच्या गडी या युट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आज आपण आलेलो आहोत बघा वसमतच्या प्रसिद्ध मंगळवारच्या पशु बाजारामध्ये। तर मंडळी सगळ्यात पहिली मी एक गोष्ट क्लिअर करतो की आज आपण काय पाहणार आहोत। तर बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट केली की भाऊ गायचा बाजार दाखवा, आणि बरेच शेतकरी म्हणले की भाऊ खऱ्या गायची पारख कशी करायची, गाय दुधाची कशी काय नाही। तर मित्रांनो शेतकरी बघा लाख रुपये घेऊन बाजारामध्ये जातो गाय घेण्यासाठी, आणि शेतकऱ्याची फसवणूक होते। गाय दूध देईल की नाही हे कसं ओळखायचं गायच्या शरीराकडे बघून, ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा। मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे की ज्या पाहून तुमची बाजारामध्ये फसवणूक पण होणार नाही, आणि तुम्ही एक चांगल्या दर्जाची गाय पण दुधासाठी घेऊ शकाल। तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण पहा बघा, कारण शेवटी आपण बाजारामधले गायीचे लाईव्ह भाव आणि त्यांचा सौदा पण पाहणार आहोत बघा। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। आपले बरेच मित्र चॅनलवर व्हिडिओ पण पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत। चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे पुढच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग बाजारामध्ये या 2 गायी आहेत। तर मित्रांनो बघा, तुम्हाला गायची पारख कशी करायची त्यासाठी मी बाजारामधील एक गाय दाखवतोय बघा। त्यात पहिले बघा गायीचा चेहरा बघा तुम्ही। गायीचं जे कपाळ आहे ना ते लहान असलं पाहिजे, आणि जर तिचा चेहऱ्याचा जो जबडा आहे ना तो लांब असला पाहिजे, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही गायीच्या मानाकडे बघा। सगळ्यात आधी जी गायची चामडी असते ती पातळ असली पाहिजे, म्हणजे गायची चामडी जेवढी पातळ असली तेवढी गाय दुधाला जास्त असते। आणि जर चामडी जर जाड असेल तर गाय जे चारा खाते ते सगळा ती तिच्या शरीरामध्ये जी आपली चरबी असते ती तिच्या शरीरामध्ये चरबी वाढवण्यासाठी प्रयत्न करते। त्यामुळं गायची जी चमडी गायचं जे चमडा आहे ते होईल तेवढा पातळ पाहिजे। त्याच्यानंतर गायच्या छातीची जरी ही गायची जी छाती आहे ही छाती मोठी असली पाहिजे, कारण की जेवढी छाती मोठी असली तेवढी गायचे फुफ्फुस मोठे असतील आणि गाय जास्त ऑक्सिजन घेईल, आणि गाय जेवढा ऑक्सिजन घेईल तेवढं तिचं जे रक्ताभिसरण आहे तेवढं चांगलं होईल, आणि रक्ताभिसरण चांगलं झालं तर गाय दूध पण देईल। त्याच्यानंतर राहिली गोष्ट गायच्या पायाची। गायच्या पायाकडे पण दुर्लक्ष करायचं नाही। गायचे जे पाय असतात त्याच्यामध्ये गायचे जे खुरं असतील त्या गायचे खुरं पुढून 4 बोट आणि पाठीमागून 2 बोट एवढेच असले पाहिजेत। जर गायचे खुरे एवढे असतील तर गाय जास्त वेळ उभं राहू शकेल, आणि गाय जास्त वेळ उभं राहिली की गाय जास्त चारा खाईल आणि ती दूध पण चांगलं देईल। आणि एक गोष्ट इग्नोर करू नका तुम्ही, गायची जी छाती इथं गायच्या छातीपाशी इथं सूज वगैरे काही नसली पाहिजे। जर इथं काही सूज खाली पाणी वगैरे असेल तर गायला लिव्हरचा प्रॉब्लेम असू शकतो। त्याच्यानंतर गायची पाठ बघायची। गायच्या ज्या पाठीमध्ये हे गायचे जे ह्या 2 फासोळे आहेत याच्यामध्ये किमान 3 बोटाचं अंतर असलं पाहिजे, की जर गायच्या याच्यामध्ये 3 बोटाचं अंतर असेल तर गाय ती सर्वोत्तम चांगल्या दर्जाची गाय मानली जाते बघा। त्याच्यानंतर याकडे जर अलीकडे तुम्ही, त्याच्यानंतर ही गाय बघू शकता तुम्ही। गायच्या खाली पोटाच्या खाली ह्या नसा असतात बघा। आता ह्या नसा बघा तुम्हाला अशा सापाच्या पाईपासारख्या, जेवढ्या ह्या नसा जास्त असतील तेवढं गायचं रक्ताभिसरण जास्त असेल, आणि जेवढं गायचं रक्ताभिसरण जास्त असेल तेवढं गाय जास्त दूध तयार करेल। बाकी तुम्ही बघू शकता गायीला बऱ्यापैकी नसा आहेत। आता मालकाला विचारलं या गायची क्वालिटी, ही गाय बघा जवळपास दिवसाला सकाळी 4 आणि सायंकाळी 4 लिटर दूध देते। 3ऱ्या वेताने ही गाय आहे, आणि या गायच्या मानाने ही गाय चांगली बरोबर दूध देते। बाकी तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढं, जेवढ्या गायच्या नसा जास्त ह्या इकडे नसा बघू शकता तुम्ही, जेवढ्या नसा जास्त तेवढी गाय दूध देणार। बाकीकडे गायची जी कास असते, गायच्या कासाकडे बघू शकता तुम्ही। गायची जी कास असते, गायच्या कासावर जेवढ्या घड्या अशा पडलेल्या असणार तेवढी गाय दुधासाठी सर्वोत्तम मानली जाणार। त्यामुळे तुम्ही या गोष्टी इग्नोर करू नका। या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या गोष्टी तुम्हाला गाय पाहण्यासाठी आणि चांगल्या गायची पारख करण्यासाठी मदत करतील। बाकी ही पण गाय चांगली आहे, आणि ही गाय कोण्या मालकाची आहे ते मी पण तुम्हाला दाखवणार आहे। ती पण गाय त्या मालकाची, ती गाय दाखवा एकदा। राम राम मामा, काय चाललंय मामा? या गायचं काय सांगितलं? 1.10 दुधाला कशी आहे ही? 16 लिटर एका दिवसाचं। किती येता नाही? दुसऱ्याने का? कधी येणार आहे? बर, कोण्या जातीची आहे? गिर क्रॉस आहे का? बरं बरं, शांत आहे ना ही पण? मंडळी ही पण गाय शांत आहे बघा आजच्या बाजारामध्ये। आणि ही जी गाय आहे ती याच्या पाय का संक्रित आहे? याच्या पाय बघा, टॉप याच्या पाय का? ही गाय बघा टॉप याच्या पाय आहे। मामा चला सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9860 61 39 41। बरं मंडळी, आजच्या बाजारामध्ये मामापाशी आणखीन पण बऱ्याच गायी येत असतात बघा। जर कोणाला घ्यायच्या असतील तर मामाशी संपर्क करा बघा।
बाकी आपण आणखीन गायी पाहूया की मंडळी. त्याच्यानंतर आपण इकडे ह्या 3-4 गायी दिसत आहेत बघा, यांचा पण परिचय घेऊया. या गायी कोण्या मालकाच्या आहेत बघा. मामा गायी तुमच्या आहेत का? तुम्ही आहेत का? राम राम मामा. मामा काय सांगितली गायची किंमत? हा, या गायची काय सांगितली किंमत? 90 सांगितली. दुधाला कशी आहे गाय? 7-7 लिटर. सकाळी 7 सायंकाळी 7. 14 लिटर देती म्हणा की. किती वेळ नाही? बरं, कसाला काय? कारोड आहे का? कोण्या जातीचे आहे कारोड? एचएफ आहे का? गाय पण एचएफच आहे का? बरं मंडळी, गाय पाहू शकता तुम्ही. फायनल गाय कितीला द्यायची? कमी तरी किंमत किती सांगायली तुम्ही? 90 सांगायलो. हा बरं. आणि कासाला कारोड आहे बघा, एचएफ जातीचं. गायची कास पण पाहून घ्या. आणि या गायची 75 का? किती महिन्याची गाभण आहे? याला झालेली 1 हप्ता घेईल का? बरं बरं. एचएफच आहे का? बरं. किती वेळा नाही? दुसऱ्या नाही का? बरं. दुधाचं काय? हिनं 7-7 लिटर दे. 14 देतीस म्हणा की, फिक्स गॅरंटी. मंडळी, कासाला ही गाय समजा 1 हप्ता घेईल बघा, दटली समजा. बाकी दुसऱ्या वेताना आहे सांगत आहेत. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं, जरा ऐको. बाकी तुम्हाला मी म्हटलं तसं गायची जी फासुळी तिच्यामध्ये 3 बोटाचं अंतर असलं पाहिजे. हिच्यामध्ये तुम्ही बघू शकता 3 बोटं जात आहेत बघा. आणि गाय दुधाला एकदम चांगली. मामा सांगायलेत बघा, मामा गॅरंटी द्यायली तर सकाळी 7 आणि सायंकाळी 7 गाय दूध देते म्हणाली. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात बघा बाजारामध्ये, त्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करू नका. बाकी इकडे ही पण एक गाय आहे, ही 4 महिन्याची गाभण आहे बघा. कोण्या जातीची? हे तिचं वासरू आहे. 50% गिर आहे काय? हा, 50% जर्सी, 50% गावरान आहे समजा. हा, बाकी दुधाला कशी आहे? 8 लिटर चालू आहे का? 8 लिटर देते म्हणा की. किती वेळा नाही? बरं. दुसऱ्या वेळा नाही. म्हणजे हिची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही. या गायची 4 महिन्याची गाभण सांगत आहेत. आणि गाय पण थोडीफार गावरान, म्हणजे तुम्हाला जर घरच्या दुधासाठी पाहिजे असेल तर अशी गाय तुम्ही घेऊ शकता बाजारामध्ये. बाकी मी तर तुम्हाला जे एचएफ गायी झाल्या, बाकीच्या मोठमोठ्या 10-10 लिटर वाल्या गायी झाल्या, 7-7 लिटर 8-8 लिटर वाल्या गायी झाल्या, त्या तुम्ही डेअरीसाठी वापरा. कारण की कसं, त्यांचं दूध तुम्हाला डेअरीला भाव पण भेटेल आणि ते पण फायद्याचं राहील तुमच्या. मंडळी, आणखीन बाजारामध्ये आपल्याला या 2 गायी दिसलेल्या आहेत. मामा गायी तुमच्या आहेत का? मामा काय सांगितली या गायची किंमत? 85 का? कारोड आहे. किती वैत आहे? दुसरं आहे का? दुधाला कशी आहे? दुधाला गरीब आहे. नाही, दूध किती देते? दूध आता 5 द्याली. 5 द्यायली का? 5 लिटर. 10 लिटर देते म्हणा दिवसाला. हो, दिवसाला 10 लिटर देते. 12 देते मग आता 10 दिली समजा. 10 दिवस द्यायली. झाले. 3 दिवस झाले काही. कच्चं दूध आहे. गायची जात कोणती? हे लोकल मध्ये जर्सी आहे समजा 25%. हा, 25% म्हणजे क्रॉस आहे म्हणा की. क्रॉस मध्ये. बरं, क्रॉस जर्सी. ही पण गाय पाहून घ्या तुम्ही. कासाला पण पाहून घ्या. आणि राहिली गोष्ट गायच्या, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, गायचं जे पोट असते बघा, ते पाठीमागून ते एक असं बॅरल सारखं, राजनासारखं पोट असते बघा तिचं. म्हणजे त्यामुळे गाय जास्त चारा खाऊ शकेल आणि गाय दुधाला पण चांगली असते. ते पण तुम्ही, ही पण गोष्ट इग्नोर करू नका. ती गोष्ट तिथे मी सांगायची विसरलो बघा तुम्हाला. बाकी गॅरंटी तिथे 10-10 लिटर दूध देते म्हणून. बाकी त्या पलीकडच्या गायचं पाहूया. मामा हिचं काय सांगितलं? 75 का? व्यायची राहिली काय? हो, यायचे गाभण गाभण आहे का? दटली काय? हो, दटली. किती दिवस घेईल? 2-4 रोज 5-6 रोज 5-6 रोज घेईल का? दुधाला कशी? दुधाला 5-5च्या वर दिली. 6-6 दिली. 6-6 दिलेली का? 10 लिटर समजा, 6 पण नाही, 5-5 लिटर देते म्हणा समजा. 5 रुपये पिऊन. किती वय हिचं? तिसऱ्या नाही का? बरं. तुमच्या घरची काय? नाही, व्यापारी आहेत. बरं. चला सांगा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97 64 86 41 91. बरं. म्हणजे बघा हिच्याकडे, एकदा हिच्याकडे ध्यान धरून बघा. हिची कास बघा, ही दटलेली म्हणाली तर गाय. वा, इथे ही भांडी दिसली बघा काळी. राम राम मामा. राम राम मामा. राम राम. गाय तुमची काय? बोला. आणा या इकडं. गाई तुमच्या आहेत काय? बरं. काय सांगितली गायची किंमत या गायची?
55 का? दुधाला कशी आहे? 4-4. 4-4 8 देती म्हणा की. जर्सी कारवड आहे का गोर आहे? गोर आहे का? बरं बरं. काय फायनल कितीला सोडायची? 50. बरं बरं. कुठे गेली? इथं पण एक कारवड आहे. मामा सांगा की कारवड्याची किंमत सांगा की. कुठे गेली? गारोडाची किंमत 16,000. त्या गायची 52,000. दुधाला कशी आहे? 4-4. 4-4 आहे का? बरं किती वय आहे? पहिला round. किती सांगितली किंमत तिची? 55. बरं पाहून घ्या मित्रांनो गाय. बाकी या मंडळीला नंबर सांगा म्हणून कसं व्हायलंय, यायला टाइम नाही बाकी जास्त. बाकी इकडे अजून 1-2 गायी आहेत मंडळी. वसमाच्या बाजारामध्ये जास्त प्रमाणात मी तर नोटीस केले की जास्त गायी येत नाहीत वाटायला मला. बाकी बैल आणि म्हशी खूप येतात. इथं ही गावरान गाय दिसत आहे. मामा गाय कोणाची? तुमची का मामा गाय? काय सांगितली गायची किंमत? 35,000. 35,000 का? गावरान आहे मंडळी. घरी दूध खासाठी बघा गावरान गाय आलेली बघा मार्केटमध्ये. जर तुमचं बजेट कमी असेल त्यासोबत गाय तुम्हाला घरी दूध खायला पाहिजे असेल तर ही गाय तुमच्यासाठी बेस्ट आहे बघा. किती येते मामा? दुसरे आहे का? दुधाला कशी आहे? किती देते दूध? 2-2 लिटर. देते का घरचं घरी खा पुरतं? बरं बरं. दिवत बिवत नाही ना? नाही. लात बीत मारित नाही ना? नाही. बरं सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 91-75 हा 14 14 29-45. तुमच्या घरचीच आहे काय? हो. हा हो. कस काय गाडी लिकायला? पैशाचं काम आहे भाऊ. हा पैसे लागतात. काम पडलं का? हा पैशाचं काम पडलं. बरं. हा अडचण होती? हा नाही खताला पैसे लागेल आता. कापसाला खत टाकायचं आहे. हा. हा मंडळी बघा तुम्ही शेतकऱ्याच्या अडचणी किती आहेत. तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये खत वगैरे टाकायसाठी गाई गुरं विकण्यासाठी काढावं लागायचे बघा. बाकी मामा मला याच्यासोबत जिवाळा लागले. घरी कारवड सांभाळलेली का तुम्ही? घेतली होती अशी? नाही घरचीच आहे. घेतली घरचीच कारवड आहे. बरं हो चालते मामा. हो. बाकी इकडे ही एक गाय आहे बघा. ही एक गाय आहे बघा. ही गाय कोणाची भाऊ? त्याचीच आहे का? मामा तुमचीच आहे का? घरचीच आहे. आपलीच. काय सांगितली तिची किंमत? तिचे 32,000. 32,000 सांगितले का? हो काय गाभण आहे काय? गाभण आहे. हिचे किती महिने झाली तिला? हिला किती महिने झाली? आता 8 दिवसात येणारी आहे. 8 दिवसात येणार. नीचं तिचे 32,000. नाही येणार तिला किती तिला 10 दिवस लागतात. 10 दिवस लागतात. हा तिसऱ्या नाही ती. किती दूध देती? ती 2.5-4.5. 2.5 देती का? हो घरी घासाठी दूध हो. गावरान दिसायली मला तर. गावरान. बाकी मंडळी आजच्या बाजारातल्या जेवढ्या गाय होत्या बघा तेवढ्या गाय आज तुम्हाला आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत बघा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अकाउंट म्हणजे आपलं जे चॅनल त्याला सबस्क्राईब करा विसरू नका मंडळी. कारण सपोर्ट भरपूर आहे पण लोक सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा. त्यामुळं आपला पुढचा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल बघा. आणि बाकी आजच्या व्हिडिओ मधल्या गायी आणि तुम्हाला मी सांगितलेलं मार्गदर्शन कसं वाटलं ते पण कमेंट करा. चला तर मग भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.